साईनाथ मल्टीस्टेट देईल सोने खरेदीसाठी सोन्याच्या किमतीच्या 75% कर्ज, तेही 5 वर्ष मुदतीने। साईनाथ मल्टीस्टेट, फोन 83 49 50 51 20। सरकारला वाटतं की पोडा आणि जोडा किंवा त्यांनी ज्या पद्धतीनं निवडणुका जिंकल्या त्या पद्धतीनं पैशाचा वापर करून शेतकऱ्यांना जिंकता येईल, पण शेतकऱ्याला हरवायला 10 जन्म घ्यावे लागतील हे त्यांनी ध्यानात ठेवावं। शेतकऱ्याच्या ताब्यातली 1 इंच सुद्धा जमीन कवडीमोल किमतीनं आम्ही देणार नाही, हेही त्यांनी ध्यानात ठेवावं। एका बाजूला शक्तिपीठाच्या माध्यमातून 50,000 कोटीचा घोटाळा व्हायला लागलेला आहे, 50,000 कोटीचा दरोडा पडायला लागलेला आहे आणि तो कुणाच्या आधारानं तर 27,000 एकर जमीन ही शेतकऱ्यांच्या ताब्यात आहे। ती जमीन ताब्यात घ्यायची आणि मग 50,000 कोटीचा ढपला हाणायचा, हे कारस्थान आम्ही निश्चितच हाणून पाडू। हायकोर्टाच्या लक्षात आम्ही आणून दिलं। उद्याच मी साखर आयुक्तांना जाब विचारायला सकाळी 11 वाजता साखर आयुक्त कार्यालयामध्ये जाणार आहे की एका बाजूला राज्य साखर संघाचे कोट्यावधी रुपयाची फी घेणारे वकील हायकोर्टामध्ये सांगतात की सगळ्या शेतकऱ्यांना वेळेवर पैसे मिळतात, सगळं आनंदी आनंद आहे। म्हणजे कोर्टात उच्चारलेलं वाक्य मी तुम्हाला सांगतो, आनंदी आनंद आहे, कुठलाही शेतकरी नाराज नाही। आणि दुसऱ्या बाजूला 6,000 कोटी रुपयाची FRP थकीत आहे। आता 21 फेब्रुवारी 2022चा शासन निर्णय हायकोर्टानं रद्दबातल केलेला आहे। त्यामुळे ऊस दर नियंत्रण अध्यादेश 1966 नुसार शेतकऱ्याला ऊस तुटल्या दिवसानंतर 14 दिवस सोडले तर त्याचे जे काय व्याज होईल ते 15% प्रमाणे या कारखान्यांनी भरपाई करावी, अन्यथा त्यांच्यावर RRC अंतर्गत जप्तीची कारवाई करावी, या मागणीसाठीच मी उद्या साखर आयुक्तांना भेटणार। ताज्या घडामोडी पाहण्यासाठी माझा महाराष्ट्र न्यूजला आजच सबस्क्राइब करा।